तिलावत कलामी पाठ के बाद आइए मेहमानों का इस्तेमाल करना ये हमारा अव्वली फर्ज होता है। ये मेहमान हम ये जो एक्टिविटी है तीसरी बार हमारी जाए इस मरतबा हमारे ही गाँव के बाशिंदे अपने साथ बयान सीखी। इसके बाद हमारे केंद्र के आते सर उन्होंने भी कुछ ऐसे दे लेकिन देने वाला देते ना देने वाला कम तो नहीं देता, कुछ चीज़ें देते थे, तमाम चीज़ें नहीं मिलती। यहाँ पर आज तीसरी मरतबा इस तरीके से मैडम जो दो रिश्तेदार है उन्होंने एक ने सिलेक्ट किया और एक ने हथिया दिया हुआ है जो अभी तक देना। सबसे पहले मैं तमाम का इस्तेमाल कर रहा हूँ और यहाँ पर आपको दिया करता हूँ। आइए इस्तेमाल शुरू कर रहे हैं। तो सबसे पहले यहाँ पर तो आपके संस्थापक जो है माननीय कृष्ण यादव सर तो यहाँ पर आए हुए नहीं है, आपके प्रतिनिधि का पता कर रहे हैं। मैं सबसे पहले हमारे समाज के अध्यक्ष गुजारिश होगा इसके बाद दूसरा प्रतिनिधित्व यहाँ पर हमारे प्रज्योत माड़ी हमारे उपाध्यक्ष हानिफ सर सर से कहूँगा इसके साथ जिम्मेदारी को यहाँ पर अंजाम दे रहे सर हमारे सिद्दीक साहब से कहूँगा यहाँ पर उनका पूर्ण निगम करेगा। हमारे खेती ग्राम पंचायत के सदस्य रशीद आपा जो हम यहाँ पर बुलाए थे तो हर वक्त आते रहते हमारे छोटे से बड़े होगा उनका यहाँ पर पूर्ण निगम करेगा। सर साइड मोहल्ला सदर जिसको हम कहेंगे सदर जमात मुस्लिमी रेडी यहाँ पर तशरीफ फरमा इस प्रोग्राम के लिए हमारे स्कूल के सदर मुबली साहब मुहतरमा रिजवान आपस से होगा। इस तरीके से जमात मुस्लिमी रेडी के ऊपर नायब सदर करम मुबली सर यहाँ पर आए हुए हमारे रफीक आपस में होगा आपको एक मिनट उपाध्यक्ष का यहाँ पर एजाज वाशिष्ठी बिल्ड काइंड मिल्क प्रोडक्टचे संस्थापक माननीय श्री प्रशांत यादव साहेब यांच्या सौजन्याने या ठिकाणी मुलांसाठी वयाटक होत आहे। एक चांगला कार्यक्रम राबवत आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वप्रथम महाराष्ट्र स्कूलचे माजी मुख्याध्यापक आणि खेडी जमातीचे अध्यक्ष माननीय जमालुद्दीन बंद्रेकर सर, त्याचप्रमाणे जमातीचे काजीन युसुफ बेबल या ठिकाणी प्रशांत यादव यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत। लक्ष्मीजी येरवणकर, बंडेमाडी, सिद्धेश माडी या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी आमची सून रशिदा चौगले ग्रामपंचायत सदस्य, या शाळेची मुख्याध्यापिका, या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक करगुलकर सर, आमच्या जमातीचे सदस्य सिद्दीक वेलेकर, या ठिकाणी असलेले
शाळेचे शिक्षक शिक्षिका आमच्या बरोबर आमच्या जमातीचे एक कर्तबगार मुबीन चोगले मोहसिन चोगले मला खरोखरच आनंद व्यक्त करताना मला जरा चांगला वाटतं की प्रसंगी यादवांनी ही जी मोहीम राबवलेली आहे संपूर्ण तालुकाभर चिपळूणमध्ये आज जी तिने मोहीम राबवलेली आहे शैक्षणिक धोरणामध्ये काय मुलं जी आहेत तर त्या ठिकाणी काय मुलांना जी आर्थिक बाब कमी पडते वह्या पुस्तकं वगैरे त्यांची जी ती वाटप करत आहे ती खरोखर त्यांची चांगली मोहीम आहे. आज संपूर्ण चिपळूणमध्ये काल वाटतं बघितली की देऊळवाडीमध्ये काहीतरी प्रोग्रामाचं वाटप झालं. अशा प्रत्येक ठिकाणी ते वाटप करत आहे. गरजू मुलांसाठी त्यांचं जे अभियान आहे खरोखर चांगलं कौतुक करावं असं वाटतंय. आज या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करणे, कार्यकर्त्यांना जवळ घेणे, कोण गरजू विद्यार्थी असतील तर त्यांना मदत करणे ही त्यांची मोहीम आहे. त्यांचा एक पिंड आहे की ज्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणी ते आपलंसं करत असतात. बरोबर त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. प्रशांत यादव जे आहेत हे खरोखर म्हणजे गरिबाची जाण ठेवणारे आहेत. आज या ठिकाणी जमत नसू वाय आटोपणे हे सगळे असतात. जो तो काय करतो की मी कार्यकर्ता आहे जो तो आपला याच्या परीने करत असतो. पण प्रशांत यादव जे आहेत हे आपल्या परीने प्रत्यक्षपणे म्हणजे एक नियोजन पद्धतीने हे कार्यक्रम राबवत आहेत. मी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मुलांना जे वाया वाटप करण्यासाठी आलेले आहेत त्यांचंही अभिनंदन करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. फक्त सरांनी प्रस्तावित केलंय पण सांगितलेलं की आपलं जे उपक्रम आहे ते उपक्रम असून तुम्ही गरजू विद्यार्थ्यांना वया ते आवश्यक वस्तू देत आहेत. आणि माझ्या शाळेला काही अडचणी आहेत सांगतो. अशा यादव सर असते त्या सांगताना थोडंसं आनंद झाला असता. समोर प्रतिनिधी म्हणून तुम्ही आलात मला इच्छा नाही केलं. शाळा जी आहे जिल्हा परिषद ती इमारत जी आहे ती गावकीची आहे. दुसरं विशेष म्हणजे शैक्षणिक प्रगतीसाठी आम्हाला आवश्यक आहे की 2 पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही असल्या कारणाने मुलांना जेवढा आपण तंत्रज्ञानाने देतो लवकर कॅशअप करतात मुलं. आम्हाला 2 LED आवश्यक आहेत. म्हणजे आमच्याकडे 2 कम्प्युटर ग्रामपंचायत निधीने दिलेले आहेत. मला वाटतं ग्रामपंचायत माझ्या आधी दिलेले आहेत. ग्रामपंचायत दिलेले आहेत. ते 2 संच आमच्याकडे आहेत. आणि कौलारू म्हणजे पत्राची इमारत असल्या कारणाने तिथे घेता येईल. तर त्या माऊस वगैरे आमचे प्रिंटर वगैरे पण आहेत. त्याच्या झाकूनल्यावर दुसऱ्या दिवशी वायर कट असते आणि त्याला बॉक्स भेटणार. 2 बॉक्स त्याला अवेलेबल करून दिला आणि जर एखाद 2 LED जर घालावर ब्लूटूथ USB वगैरे कनेक्ट करता येईल कनेक्ट करता येईल असं जर दिलं आणि तुम्ही राहू ते म्हणजे आहोतच. पण सरांकडे तुम्ही सांगितलं एवढी आमची फक्त थोडी तरतूद करून पाठीमागे पुढे जर केलं सरांनी तर आम्ही ह्या मुलांचे तुम्हाला हे होते. खेर्डी गावचे प्रतिष्ठित नागरिक बंदरकर सर, चौगले सर, त्याचप्रमाणे खेर्डी ग्रामपंचायत सदस्य बेबल मॅडम, चौगले मॅडम अभिवादन करतो. आणि आज आम्ही या ठिकाणी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टच्या माध्यमातून आज आपल्यापर्यंत आलेलो आहोत. आज या दूध संघाचे सन्माननीय संस्थापक प्रशांतजी यादव साहेब यांनी या मुलांच्या बौद्धिक आणि शैक्षणिक उपक्रमामध्ये या मुलांना कुठेतरी प्रेरणा मिळावी आणि या प्रेरणेतून त्या मुलांचं भवितव्य घडावे यासाठी हा छोटासा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. अगदीच या मुलांच्या शैक्षणिक धोरणामध्ये पूर्णता नाही पण खालीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न प्रशांत यादव साहेबांच्या माध्यमातून केला जातोय. तर आपण ही दिलेली छोटीशी भेटवस्तू आपण घ्या आणि याचा योग्य वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये अतियशस्वी होण्याचा प्रयत्न करा. हीच या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. वाशिष्ठी प्रॉडक्ट्स यांचे संस्थापक
माननीय प्रशांतजी यादव साहेब यांच्या सौजन्यानं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वेल्डी जमातीचे उपाध्यक्ष मला सांगायला तुमच्यासमोर सांगून आवडेल की माझे विद्यार्थी आणि आत्ता माझ्या शाळेत त्याच शाळेत मी रिटायर झाला असलो तरी ते 32-33 वर्षांची सेवा करून तेही आता रिटायरमेंट झालेले आहे. असे अनेक चौगले सर या वाशिष्ठी न्यूजतर्फे आलेले प्रतिनिधी सचिन देरोलकर सर, सुजोत माडिक सर आणि सिद्धेश माडिक सर, जमातीचे खजिनदार केबल सर, ग्रामपंचायत सदस्य रशिका कवलू मॅडम, जमातीचे सदस्य सिद्धी या शाळेच्या मुख्याध्यापिका सुलवान मॅडम, पदवीधर शिक्षक बरगुलकर सर, रबिका मॅडम, पालक शिक्षक संघाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, मोहसिन चौगुले होत आहे. सरांनी सांगितलं की यापूर्वी ही 2 कार्यक्रम झाले. प्रशांतजी यादव यांच्या वाशिष्ठी मिल प्रोजेक्टतर्फे हा जो कार्यक्रम होतो आहे, अतिशय आनंद आहे. मित्रांनो, जे जे सहकार्य होत आहे ते तुमच्या शैक्षणिक याच्यासाठी शैक्षणिक सहकार्य आहे. तुम्ही खूप शिकावं याचा वापर करून आणि आपलं नाव, आपल्या वडिलांचं नाव, आपल्या पालकांचं नाव, आपल्या शाळेचं नाव पुढे रोशन करावं यासाठी या संस्थाच्या, सामाजिक संस्था ज्या असतात किंवा सामाजिक नेतृत्व आहे ते नेहमी कुणाला म्हणजे विद्यार्थ्यांना सहकार्य करत राहतात. त्यांचं काम ते करतात. आता आपलं काम काय आहे तर आपण आपल्याला जी मिळालेली मदत आहे, यापूर्वी आणखी 1 लोकांकडून मिळालेली आहे, तर त्या मदतीचं आपण योग्य एक वापर कसा करावा आणि आपला शैक्षणिक दर्जा कसा सुधारावा. शैक्षणिक दर्जा सुधारून पुढचं शिक्षण, कारण हे तुमचं जे आहे ते प्राथमिक शिक्षण हे बिल्डिंगचं फाउंडेशन आहे. मोठा जर व्यवस्थित असेल, फाउंडेशन व्यवस्थित असेल तर वरची बिल्डिंग जी आहे ती मजबूत बनते. आणि जर फाउंडेशनच जर कच्चा असेल तर पुढे जाऊन मग बावरल्यासारखं होतं. हे करू की ते करू, ते पाठ होत नाही, हे पाठ होत नाही. पण जर सुरुवातीपासूनच जर आपण जे आपले शिक्षक शिकवत आहेत तिकडे लक्ष दिलं आणि सुरुवातीपासूनच आपलं पहिलीवाल्यांनी पहिलीचा अभ्यास, दुसरीवाल्यांनी दुसरीचा अभ्यास, वेळेवर चौथीवाल्यांनी चौथीचा अभ्यास, म्हणजे असं वर्गवार जर त्या वेळेला, कारण त्या वेळेला जर अभ्यास त्याच्यात सातत्य ठेवलं तर आपण गावीत गेलो, पुढच्या पदवीधराच्या याच्यात गेलो, कुठल्या कोर्सला गेलो, पुढे काही आपल्याला बघा. आपण एक थाळी जर आपण दिवसाला देत असो तर महिन्याला 30 थाळी देऊ, पण एकदमच जर 30 थाळी जेवायला गेलो तर 30 थाळ्या आपण देऊ शकत नाही. ते रोजच्या रोज केलं तर आपल्याला पुढच्या वर्गात जड वाटत नाही. नाहीतर आपण जर कच्चे राहिलो तर पुढच्या वर्गात जड. यासाठी ही जी आपल्याला मिळालेली मदत आहे ती कुठेतरी सार्थकी लागली पाहिजे. यासाठी तुम्ही प्रयत्न करायचे विद्यार्थ्यांना. इथं उपस्थितांना मी सांगेन की प्रशांत यादव हे खेर्डी गावचे सरपंच म्हणून राहिलेले आणि सरपंच कालावधीपासून त्याने अनेक उपक्रम, असे शैक्षणिक उपक्रम राबवले. त्याचबरोबर त्यांची जे पदपिढी आहे या माध्यमातून वैद्यकीय मदत, शैक्षणिक मदत, सामाजिक मदत, दुर्बल घटकांना मदत हे सतत त्यामध्ये कार्यरत राहिलेले आहे. ते आज करतायत अशातला भाग नाही. तर ते सरपंच असल्यापासून त्यांनी जी सामाजिक भूमिका जी स्वीकारली ती पासूनच दुर्बल घटकाकडे त्यांचं लक्ष आहे आणि त्या पद्धतीनं त्यांची ही वाटचाल चालू आहे. तर
यापुढेही जसं आता सरांनी सांगितलं तोही प्रस्ताव त्यांचे प्रतिनिधी ठेवतील, आम्हीही ठेवू आणि जे काही सरांनी अपेक्षा व्यक्त केली आहे ती नक्कीच आपण त्यांच्याकडून प्राप्त करण्याचे प्रयत्न करू. फक्त तुम्हाला जे काय मिळतंय त्याचा योग्य वापर तुम्ही करावा अशी विनंती करतो. प्रशांती यादव यांनी ही जी काय आमच्या विद्यार्थ्यांना या गावातील विद्यार्थ्यांना जी काय शैक्षणिक साहित्य देऊन जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल जमातुल मुस्लिमीन खेडीचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना पुढील कारकिर्दीस शुभेच्छा व्यक्त करतो. जसे ते आपल्या अपेक्षा पूर्ण करतायत तसे त्यांच्याही अपेक्षा पूर्ण होत अशा मी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.